मित्रांनो, बॉलिवूडच्या डार्क रियालिटीवर बेस एक वेब सिरीज नेटफ्लिक्सवर आत्ताच रिलीज झाली आणि बॉलिवूडची ही डार्क रियालिटी आपल्याला दाखवलेली आहे किंग ऑफ बॉलिवूड म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने। या संपूर्ण वेब सिरीजमध्ये कमीत कमी 40 ते 50 कॅमिओ आहेत, म्हणजे जेवढे ॲक्टर्स नाही आहेत तेवढ्या ॲक्टर्सनी तर कॅमिओ केले या सिरीजमध्ये। आणि बरीच वर्ष बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या डिरेक्टर्स आणि प्रोड्युसर्सला जे जमलेलं नाहीये ते आर्यन खानने करून दाखवलंय। म्हणजेच बॉलिवूडच्या 3 खानना, सलमान, शाहरुख आणि आमिरला एकाच प्रोजेक्टमध्ये आणलंय। आणि या सगळ्या गोष्टी तेव्हाच शक्य होऊ शकतात जेव्हा तुमच्या वडिलांचं नाव शाहरुख खान असेल, तुमच्या पहिल्या वेब सिरीजची एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर ही तुमची आई गौरी खान असेल तेव्हाच। ओव्हरऑल वेब सिरीजबद्दल बोलायचं झालं तर वन टाइम वॉच वेब सिरीज तर ही नक्कीच आहे। सिरीजमध्ये काम केलेल्या प्रत्येक ॲक्टर्सने खूप छान काम केलं आहे आणि स्पेशली मनोज पावाचं काम तुम्हाला नक्कीच आवडेल। या सिरीजच्या स्टोरी लाईनबद्दल बोलायचं झालं तर एक टॅलेंटेड आउटसायडर आणि एक नेपो किड जेव्हा एकत्र येतात एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी, तेव्हा नेमकं काय काय घडतं ते या सिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। फिल्मी इंडस्ट्रीमध्ये चालणारं पॉलिटिक्स, पार्टीजमध्ये होणारी बॅकबिचिंग, लव्ह अफेअर्स, ड्रग्स, अंडरवर्ल्ड कनेक्शन्स, अशा या इंडस्ट्रीच्या बऱ्याचशा हार्श रियालिटीज तुम्हाला या सिरीजमध्ये बघायला मिळतील। ही वेब सिरीज म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीवर केलेला एक स्पूफ व्हिडिओ आहे, पण इथे कौतुक करावं लागेल आर्यन खान याचं, कारण त्याने त्याच्या पहिल्याच वेब सिरीजमध्ये बॉलिवूडची डार्क रियालिटी दाखवण्याचं धाडस केलं। तर 7 एपिसोडची बॅट्स ऑफ बॉलिवूड नावाची वेब सिरीज तुम्ही नेटफ्लिक्सवर बघू शकता, ज्याचा प्रत्येक एपिसोड हा ऑलमोस्ट 40 मिनिटांचा आहे। आणि तुमचं या वेब सिरीजबद्दल काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा।